कधी कधी आयुष्य अशा वळणावर येतं जिथं भावना थांबत नाही. आणि त्या रात्रीचे घडलं ते फक्त एक शरीराचा स्पर्श नव्हता, तर दोन मनांची जवळीक होती. पाहता पाहता ती रात्र पुढे जात होती आणि आम्ही दोघं एकमेकांच्या मिठीत गुंतलो होतो. मी तिच्या केसांमध्ये हात फिरवत म्हणालो, तुला माहिती का, तुला जवळ घेतल्यावर असं वाटतं तसं जगाचं सगळं सुख इथंच आहे. ती हसली आणि हलकंच माझ्या गालावर ओठ टेकवले. तिच्या त्या स्पर्शाने माझं संपूर्ण अंग थरथरायला लागलं. तिनं माझा हात स्वतःच्या चेहऱ्यावर ठेवत म्हटलं, आज रात्री फक्त आपण दोघं, बाकी सगळं विसरून जा. मी तिला जवळ ओढलं आणि तिला उसळून थेट बेडवर नेलं. हिच्या डोळ्यात लाज होती, पण मनात हवं असं वाटणं होतं. मी तिच्या गालावरून हात फिरवत म्हणालो, तुझा प्रत्येक स्पर्श माझं वेड वाढवत जातो. ती हलकेच हसली आणि दोघंही एकमेकांच्या मिठीत इतकं गुंतलो की त्या क्षणी वेळ, जागा काहीच महत्त्वाचं उरलं नव्हतं. ती माझ्या अंगावर हात फिरवत म्हणाली, तुला माहिती आहे का, मी कधीच एवढं कुणाजवळ घेतलं नव्हतं. हो, खरंच. कधी कधी आयुष्य अशा वळणावर येतं जिथं भावना थांबत नाही, आणि जेव्हा दोन मनं जवळ येतात तेव्हा जगाचं भान हरवतं. पावसाच्या थेंबांचा आवाज आमच्या श्वासात मिसळला होता. ती रात्र प्रेमाची, स्पर्शांची आणि विश्वासाची. त्या रात्री आम्ही फक्त शरीराने नाही, तर मनाने एकमेकांचं झालो होतो. मी तिच्या कपाळावर हळूच ओठ ठेवले आणि म्हणालो, कधी वाटलं नव्हतं की आपलं नातं इतकं खास असेल. ती जवळ आली आणि कुशीत विसावली. ही रात्र कधीच संपू नये असं वाटतंय. हो, ती रात्र खरंच खास होती, जी फक्त आठवणीत नाही तर मनात कायमची कोरली गेली आहे. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर तुम्हाला या गोष्टीचा पार्ट 3 हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, पार्ट 3 पाहिजे. नक्की घेऊन येईन.